माफ कर मला. नाही पकडू शकले. आजही नाही पकडू शकले मी त्याला. माफ कर मला. पुन्हा एकदा त्या गुलाबपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गमावून बसले मी. मला माफ कर. पण मी शांत नाही बसणार आहे. मी काहीही झालं तरी त्या गुलाबपर्यंत पोहोचणारच आहे. आज आत्यामुळे त्या फॅक्टरीचा क्लू मिळालाय. मी त्या फॅक्टरीत जाणार आणि त्या फॅक्टरीत काय घडलं होतं हे मी शोधून काढणार आहे. मी इतक्या सहजासहजी शांत बसणार नाही. नाही बसणार. तारिणी, युवराज, काम डाऊन. शांत. इट्स ओके. काय झालंय? नाही काय नाही. आय एम फाईन. निशिताशी भांडण झालंय काय? तिलाच भेटायला गेला होतास ना? अँड शी इज कॉलिंग. हां हां येस. त्यामुळेच मी आता गेलेलो ना भेटायला, तर थोडंसं जरा आमच्यात या म्हणूनच. लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही असेच भांडणार आहात का? राग कंट्रोल करायला शिक युवराज. आता बाहेर तू दया काकांवर चिडलास का? युवराज, मी तुला किती वेळा सांगितलंय, एक बाबा म्हणून त्यांच्या फार माफक अपेक्षा आहेत तुझ्याकडनं, आणि एक मुलगा म्हणून तू त्याही अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. हे बघ, आय नो बाबा म्हणल्यावर ते जर असं ऑकवर्ड होतं. आय रिअली नो. पण मग तू त्यांना मित्र का नाही समजत? तू त्यांना मित्र समजायला लागलास ना की आपोआप तुमच्यातला जो ऑकवर्डनेस आहे तो निघून जाईल. ओके? आणि राहिला प्रश्न निशिताचा, ती तुला कॉल करायचा प्रयत्न करते. फोन न उचलणं बरोबर नाही युवराज. एक गोल्डन रूल सांगून ठेवते, मुलीला वाट पाहायला लावायची नाही. बी अ जेंटलमॅन अँड कॉल हर. करतो. तुमच्यातले हे जे रुसवे फुगवे आहेत ना, ही फेज एन्जॉय कर. इट्स ब्युटिफुल, ट्रस्ट मी. पण आज जे झालं ते पुन्हा होता कामा नये. नाही होणार. कळलं? तारिणी, तुझा उपवास आहे, खाऊन घेते. बाबा, मी बाहेर खाल्लं होतं. मला भूक नाही. बाप आहे मी तुझा. मला सगळं माहिती आहे. कामाच्या धावपळीत तू काही खाल्लेलं नाहीयेस. अगं, किती धावपळ करत असते सगळ्यांसाठी. थोडा स्वतःसाठी सुद्धा वेळ काढ. मी परत येईपर्यंत ही प्लेट रिकामी झालेली पाहिजे. कळलं? दर वेळेला आईला मध्ये आणायची काय गरज आहे? माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये. तारिणी, तुझी आई निर्दोष होती हे तुला सिद्ध करता येणार नाही ग. कारण ती निर्दोषच नव्हती. आणि हे सत्य आता तुला स्वीकारावं लागेल. तुझ्या आत्याच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आईनं पुसलंय. त्यानंतर तिने आत्महत्या करून बेलसरे घराण्याला कलंक लावला. तुझ्या आईला मी कधीच माफ करू शकणार नाही. बाबा, तुम्हालाही असंच वाटतं? अहो, तुमची बायको होती ती.
जग काय म्हणायचं ते म्हणू देत, पण ती तुमची बायको होती ना. तुम्ही ना एकदम माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी डोळे बंद करा आणि ती तुमच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून तेव्हापासून ती जाईपर्यंतचे सगळे क्षण आठवा आणि मला सांगा, खरंच ती चुकू शकते का? किंवा ती चुकली असेल तर मला सांगा, मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. आणि हो, बाकी सगळं जाऊ दे. तिच्यावर जेव्हा हा सगळा आरोप लागला त्यावेळेस ती तुम्हाला काही बोलली होती का? तुम्ही तिच्याशी काही बोलला होतात का? तिला काही प्रश्न विचारले होते का? ती जेव्हा या घरातनं शेवटची बाहेर पडली तेव्हा तरी तुम्ही तिला काही विचारलं होतं? ती काही बोलली होती का तुम्हाला? आत्या मगाशी म्हणाली की फॅक्टरीचा माणूस मेल्यानंतर त्याचा भूतकाळ त्याच्या सोबतच जातो. खाऊन घे. माझ्या आईचा भूतकाळ भविष्यात बदलणार आहे. हा बोल. गुलाब आणि पण हे तर कोरं कार्ड आहे. ज्या अर्थी हे ड्रग्सच्या पार्सल सोबत सापडले त्या अर्थी याचा काहीतरी अर्थ असणार आहे. गुलाब, नाही कधी आपल्याला हे डिकोड केलं पाहिजे लवकरात लवकर. आज तो माणूस आपल्या हातातून सुटलाय, पण ह्या कार्डमुळे आपण गुलाबपर्यंत पोहोचू शकतो. थँक्स यार केडी. तर हे घे, मला निघावं लागेल, मी निघते आता. ठीक आहे. तारिणी, तारिणी, अरे काय होतंय? हा तारिणी, ठीक आहेस ना तू?